हर हर महादेव. जय जय श्री महाकाल. मी घनश्याम गोरे शिवरुद्र न्यायालयागृहामध्ये सर्व शेतकरी बांधवांचं मी मनापासून स्वागत करतो. अनेक शेतकऱ्यांच्या मनात प्रश्न आहेत. अनेक शेतकरी मला विचारतात, महाराज अघोरी म्हणजे नक्की काय? आज आपण अघोरी साधू, त्यांच्या साधना आणि अघोरी साधू म्हणजे नक्की कोण असतात, ते काय करतात, याच्यावर आपण सविस्तर चर्चा करू. थोडक्यात चर्चा करू. कारण काय होतंय, अनेक समज, गैरसमज, परंपरागत चुकीच्या पद्धतीनं त्या शब्दाचा वापर करणं. आणि बर का, अघोरी, आता मला सुद्धा म्हणजे मी घनश्याम गोरे, मी अघोरी साधू हे सांगायला सुद्धा नको वाटतं आता, अघोरी साधू असं सांगायला. कारण मीडियामध्ये हे बघतो ना, कुठं टीव्हीला बातमी असते की स्मशानात अघोरी पूजा केली, अमक्या ठिकाणी अघोरी पूजा केली. अघोरीचा उल्लेख 100% नकारात्मकतेकडेच जोडला जातोय. म्हणजे झाले काय की अघोरी म्हणजे नक्की कोण आहे, काय ते काहीच माहित नाही, पण आपला शब्द जोडून द्यायचा की अघोरी पूजा केली, अघोरी हे केलं. तर त्याच्यासाठी हा व्हिडिओ मी बनवतोय. अघोरी पंथ हा हिंदू धर्मातला अत्यंत गूढ असा हा पंथ आहे. आणि हा पंथ महादेवापासून सुरू झाला. म्हणजे आख्यायिका असं सांगितलं जातं की महादेवांचं ज्यावेळेस लग्न होतं त्यावेळी जी वरात आली होती, त्या वरातीमध्ये भूत, प्रेत, पिशाच वगैरे, वेताळ, हे जी त्यांची टीम आहे, त्यांचे गण आहेत, ते सगळे आले होते. आणि ते चित्रविचित्र प्रकार बघून तिथं स्त्रियांना, तिथल्या पार्वती मातेच्या आईला, इतरांना असं चक्कर आली की असला प्रकार बघून. आणि महादेवाला त्या अघोरी रूपात नरमुंड, माळा गळ्यात, भस्म लावलेला, सगळा चिता भस्म अंगाला, आणि त्या रूपात आल्यामुळं ते चक्कर आली. ती सगळं म्हणजे लग्नाचं जे वातावरण होतं ते बिघडूनच गेलं. मग पार्वती मातेने विनंती केल्यानंतर त्यांनी ते रूप धारण केलं, नॉर्मल रूप. आणि मग महादेवाने हा पंथ कंटिन्यू पुढं सुरू राहावा म्हणून त्यांच्या गणांना त्यांनी अघोर पंथाची दीक्षा दिली. तिथनं हा पंथ सुरू झाला. तर ह्या पंथाचे प्रमुख जे आहेत ते बाबा किनाराम यांना मानलं जातं. पंथाचे जे प्रमुख म्हणा किंवा सर्वोच्च पद म्हणतो आपण त्या पंथामधलं, तर बाबा किनाराम यांना मानलं जातं. तर अघोर पंथाची साधनेची मुख्य ठिकाणं उज्जैन, काशी, हरिद्वार, त्र्यंबकेश्वर हे महास्मशान मानले जातात. ह्या महास्मशानात तुम्हाला अघोरी सापडतात. अघोरी म्हणजे कोण? तर ज्याला घोर नाही, म्हणजे चिंता नाही, ज्याला कशाचीही भीती नाही, चिंताच नाही, भीतीच नाही, त्याला अघोरी संबोधलं जातं. मी आता 2014 मध्ये दीक्षा मला मिळाली. दीक्षा मिळाली ह्याचा अर्थ मी अघोरी नाही जात. मला त्या साधना करून अघोरत्वाकडे जायचंय. अघोरत्व म्हणजे काय? चांगलं वाईट, स्वच्छ घाण, बघा, जन्म मृत्यू, अहंकार, आता आपण स्वच्छ आहे ते घाण आहे म्हणतो, जन्म आहे मृत्यू आहे असं आपण म्हणतो, चांगलं आहे वाईट आहे असं म्हणतो. लहान बाळ बघा, असं थोडंसं रांगायला लागलं, बसायला लागलं, त्याला चांगल्या वाईटाची काय समज असते का? त्याला काही सापडू दे वस्तू, ती तोंडात घालणार, त्याला चोपत बसणार. अगदी ती गाणीत खेळत खेळत ती गाणीत जाणार, ती गाणीत खेळणार, त्याला आपण गाण म्हणतो. मग ही स्वच्छ गाण कुणी शिकवलं? ही मानवी मनानं तयार केलेला कन्सेप्ट आहे. हे गाणं आहे, ते स्वच्छ आहे, काय फला नाही, हे कुणी तयार केलं? मानवी मनानं.
अघोरी म्हणजे अघोरत्व प्राप्त केलेला साधू अघोरी. अघोरी म्हणजे चांगल्या वाईटाचा, चांगलं आणि वाईट ह्याच्यात अंतरच राहत नाही. चांगलं आणि वाईट ह्याच्यात अंतर राहत नाही. स्वच्छ घाण ह्याच्यात अंतरच राहत नाही. या सगळ्याच्या पलीकडे त्याचं मन गेलेलं असतं. अघोरी साधू या सगळ्यांच्या पलीकडे गेलेलं असतं. अघोरी साधूला तुम्ही गटारीवर जरी ताट दिलं तरी गटारी जेवणार. त्याला स्मशानात चपाती भाकरी दिली ती स्मशानातच जेवणार. म्हणजे स्वच्छ जागा पाहिजे हा जो कन्सेप्ट आहे त्या कन्सेप्ट पासून अघोरी पूर्णपणे बाजूला गेलेला असतो. आणि होतं काय की स्मशानातली साधनं असते. स्मशानातल्या साधनेमुळे काय होतं, चेहरा उग्र दिसतो. अघोरी सारखा दयाळू, प्रेमळ आणि कायम समाजाचं भलं व्हावं असं वाटणारा हा पंथ आहे. अघोरी म्हणजे सिद्ध अघोरी, ओरिजिनल अघोरी. अघोरी म्हणजे महादेवाचं प्रतिरूप मानलं जातं. सगळ्यात टॉपचा पंथ अघोरी महादेवाचं प्रतिरूप, पृथ्वीवरचं प्रतिरूप मानलं जातं. तेव्हा प्रत्येक क्षेत्रामध्ये डुप्लिकेशन आहेच, प्रत्येक क्षेत्रामध्ये. तसं ह्याही क्षेत्रामध्ये. म्हणून तर मी व्हिडिओ बनवतोय. अघोरी इतका प्रेमळ, मायाळू आणि कधीही कुणाला काय मागणार नाही. कधीही तो कुणाला मागणार नाही. तुम्हाला अघोरीचं दर्शन फक्त स्मशानातच होणार. इतरत्र तुम्हाला अघोरी कुठंही दिसणार नाही. त्याच्या आयुष्याचा उद्देश आहे महादेवाची प्राप्ती करणं. मनानं तो महादेवाकडे गेलेलाच असतो. त्याला शरीराचा त्याग करून कायमस्वरूपी त्याला महादेवांबरोबर राहायचं असतं. म्हणून एवढं कठोर परिश्रम, कठोर तप, कठोर साधना, उग्र साधना, भयानक साधना अघोरी करत असतो. स्मशान साधना, शिवसाधना, शवसाधना. स्मशान साधना ही एक अघोरींची साधना आली. शिवसाधना ही अघोरींची साधना आली. शवसाधना म्हणजे बॉडीवर बसून ती साधना केली जाते, ती एक अघोरींची साधना आली. ह्या साधना अघोरी का करत असतो तर त्याला स्मशान म्हणजे पृथ्वीवरचं एक वेगळं जग आपण गृहीत धरू. तुम्हाला समजण्यासाठी ह्या भाषेचा वापर करतो मी. पृथ्वीवरचं एक जग आणि मृत्यूनंतरचं दुसरं जग. मग स्मशानातच नेऊन का जाळलं जातं तर स्मशानामध्ये महादेवांचा, भैरवबाबांचा, कालभैरवांचा, महाकाली मातेचा वास आहे. आणि त्या स्मशान म्हणजे दुसऱ्या दुनियेचा दरवाजा आहे. लक्षात आलं मला काय म्हणायचं. स्मशानातच का दहनविधी केला जातो तर तो दुसऱ्या दुनियेचा दरवाजा आहे असं मानलं जातं. हे बघा मित्रांनो, प्रत्येक गोष्ट अध्यात्म हे न दिसणाऱ्या गोष्टीवरच आहे. अध्यात्म हे सूक्ष्म देहावर काम करतं. तुम्हाला दिसणार तर नाही, हवा दिसते का पण त्याची जाणीव होती. तसंच आहे अध्यात्माचं. दिसत तर काय नाही पण 100% जाणीव होती. मग ते स्मशान म्हणजे तो दरवाजा आहे दुसऱ्या जगाचा. म्हणूनच स्मशानामध्ये साधना केली जाते ती कनेक्शन जोडण्यासाठी. स्मशानात आपण जायला घाबरतो पण लक्षात घ्या पृथ्वी हे महास्मशान आहे. माणूस स्मशानात मिळत नाही. पृथ्वीवर कुठेही माणूस मरतो. शेवट त्याला नेऊन त्याची बॉडीचं संपवण्याचा कार्यक्रम हा स्मशानात होतो. आणि इतर ठिकाणापेक्षा स्मशानातली साधना लवकर फलदायी असते, म्हणजे फास्ट रिझल्ट मिळतो. म्हणून उग्र साधना सगळ्या स्मशानामध्ये केल्या जातात. शक्यतो अघोरींच्या अंगावर काळी कपडे असतात. बेसिक मी माहिती देतोय. काळी कपडे, तुम्ही पांढरा शर्ट घाला, उन्हाळ्यात उन्हाचं किरण रिफ्लेक्ट होतात, त्रास होत नाही. उन्हात तुम्ही काळी कपडे घाला, शोषून घेतात किरण. उन्हाची किरण जी आहेत ना काळा रंग शोषून घेतो म्हणून ते उकडतं बघा आपल्याला जास्त. तसं सगळ्या प्रकारची एनर्जी शोषून घेण्याचं काम हे काळा रंग करतो. केशरी रंग आहे भगवा, तो पॉझिटिव्ह एनर्जी खेचून घ्यायचं काम करतो. आणि आपण दहनविधीला किंवा तिसऱ्याला जातो तर पांढरी कपडे घालायची परंपरा आहे. तर पांढरी कपडे घाल तर पांढरी
पांढरा रंग हा रिफ्लेक्ट करायचा, माघारी पाठवण्याचं काम करतो, तो खिचून घेत नाही. हा कन्सेप्ट आहे. म्हणून आघोरी शक्यतो काळी कपडे वापरतात. कारण सांगितलं ना मी तुम्हाला, आघोरीमध्ये भेदभाव नाही. पॉझिटिव्ह एनर्जी, निगेटिव्ह एनर्जी असा आम्ही भेद मानतच नाही. जी काय एनर्जी आहे ती महादेवाची. लक्षात घ्या, ही पृथ्वी कुणी तयार केली किंवा ही पृथ्वी महादेवांची आहे, ब्रह्मांड महादेवाचा. पृथ्वीवरची प्रत्येक गोष्टच महादेवांची आहे. स्वच्छता महादेवांची आहे, घाण कचरा महादेवांचाच आहे. लक्षात आलं? चांगलं महादेवांचंच आहे, वाईट महादेवांचंच आहे. जे काय आहे ते सगळं महादेवांचं आहे असं आम्ही मानून चालत असतो. आणि ते खरंच आहे, सगळंच महादेवांचं आहे. म्हणून आम्ही काळे कपडे घालतो की सगळीच एनर्जी आम्ही ऍब्झॉर्व करायची आमची तयारी असते, किंवा आम्ही ऍब्झॉर्व करतो. सगळीच एनर्जी घेतो, पॉझिटिव्ह असू द्या नाहीतर निगेटिव्ह असू द्या. आमच्यासाठी फक्त एनर्जी आहे, ती पॉझिटिव्ह पण नाही निगेटिव्ह पण नाही. मग आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये काळे कपडे वापरला म्हणजे बंदी आहे. थोडक्यात म्हणजे काळे कपडे वापरू नये अशी परंपरा आहे. तर त्याला ते कारण आहे की, आणि सांसारिक माणसांनी काळे कपडे अजिबात वापरू नयेत, काळ्या गाड्या सुद्धा घेऊ नयेत. कारण एनर्जी फास्ट तुमच्याकडे अट्रॅक्ट होते काळ्या रंगामुळे. अशा अनेक गोष्टी आहेत. हा कन्सेप्ट लक्षात आला. काळी वस्त्र का असतात, आणि परत आणखी त्यांच्या गळ्यामध्ये नरमुंडाची माळ असते. आता तुम्ही कुंभमेळ्यातले अनेक साधूंची व्हिडिओ रील्स वगैरे बघितले असतील, किंवा व्हिडिओ कुंभमेळ्याच्या वेळेस बघितले असतील. हजारो माळा त्यांच्या अंगावर असतात. मग इतक्या माळा घालायची त्यांना गरजच काय साधूंना? ज्याप्रमाणे आपल्या मोबाईलला मेमरी कार्ड असतं, ते स्टोरेज डिव्हाइस म्हणून वापरलं जातं, त्या पद्धतीनं जे साधना केलेल्या आहेत त्या साठवण्यासाठी आपली बॉडीची जी स्टोरेज कॅपॅसिटी आहे ती कमी पडते. ते स्टोरेज करण्यासाठी ह्या माळांचा वापर केला जातो. त्या माळा स्टोरेज होत जातात, म्हणजे सिद्ध होत जातात. म्हणून रुद्राक्षाच्या माळा त्या साधूंच्या अंगावर असतात की त्यांच्या साधनेची जी एनर्जी आहे ती स्टोरेज करण्यासाठी. नरमुंड माळा का घातली जाते? तर उग्र साधना आहेत, ज्या काय उग्र साधना आहेत त्या उग्र साधनेचं स्टोरेज करण्यासाठी ही नरमुंड माळा वापरली जाते. हे साधनेच्या साधना केलेल्या आहेत. बॉडी टेम्परेचर एवढं वाढतं, मी स्वतःचा अनुभव पण सांगतो मी तुम्हाला. एवढं बॉडी टेम्परेचर वाढतं का की साधू बर्फात जरी झोपला तरी त्याला थंडी वाजत नाही. आता मला इकडं आल्यानंतर उन्हाळ्याच्या दिवसामध्ये 16 टेम्परेचर असू द्या एसीचं, तेवढं मला करून झोपावं लागतं. आणि थंडीच्या दिवसामध्ये किती कडक थंडी असू द्या, फक्त मी चादर असं पांघरून झोपतो बाहेर. का? तर बॉडी टेम्परेचर त्या साधनेनं वाढत जातं. उग्र साधना आहेत, कालभैरवबाबांच्या, महाकाली मातेच्या, ह्या उग्र साधना आल्या. उग्र अवताराच्या साधना तुम्ही केल्या, उग्र रूपांच्या साधना केल्या तर आपल्या बॉडीतलं टेम्परेचर वाढत जातं. आणि त्याचं स्टोरेज ह्या माळांमध्ये, नरमुंड माळामध्ये त्या साधनेचं स्टोरेज केलं जातं. ते विधी आहेत वेगवेगळ्या प्रकारचे. आघोरी साधना करताना चिताभस्म, जो काय बॉडी दहन केलेली असते तो चिता, त्या चितेतला भस्म सगळ्या अंगाला लावून साधना करत असतो. तो एनर्जीचा प्रकार आहे. म्हणजे ती एनर्जी आहे त्यावेळेची एनर्जी, ब्रह्मांडीय ऊर्जा, वेगळ्या प्रकारची डार्क एनर्जी, आपण त्याला शब्द देतोय मी त्याला डार्क एनर्जी, तर तुम्हाला समजावं असं. ती एनर्जी तो घेण्यासाठी चिताभस्माचा वापर केला जातो. म्हणून त्याच्या अंगाला कायम चिताभस्म लावलेला असतो. आणि त्यांनी 6 महिने आंघोळ न करू दे. जे टॉपच्या वगैरे आहेत ना, त्यांनी 6 महिने आंघोळ न करू दे. कायम स्मशानात साधनेत मग्न असतात, काही जगाचं देणे घेणं नाही. तर त्यांच्या बॉडीला चन्नाचा सुगंध येतो, अजिबात तुम्हाला वेगळा वास जाणवणार नाही. पण तुम्ही कधी उज्जैनला जर गेला तर चक्रतीर्थ मशानात मधून चिताभस्म येतो, महाकाल बाबांना चिताभस्म येतो भस्म आरतीला. त्यावेळेची एनर्जी तुम्हाला फील करायला मिळेल. तुम्हाला जर तुम्ही त्या स्मशानात गेला रात्रीच्या 12ला, तर ती एनर्जी आहे ना चिताभस्म आणतानाची, कुत्र्यांचं रडणं, विशिष्ट लयीत, ही सगळी जी एनर्जी आहे ही शब्दात नाही सांगता येत. तुम्हाला ती साक्षात जाणवल. तुम्ही आस्तिक असू द्या नास्तिक असू द्या, तुम्हाला ती एनर्जी जबरदस्त अशी फील होईल उज्जैनमध्ये.
अशा पद्धतीची ती एनर्जी असते, डार्क एनर्जी आपण त्याला म्हणतो. आणखी एक समज आहे की अघोरी मांस भक्षण करतात, म्हणजे देहाचं, मानवी शरीराचं. मी मगाच सांगितलं ना, तुम्ही कशातही भेदभाव नाही. अघोरी हे पूर्ण शाकाहारी असतात, असं समजून चला. आता कन्सेप्टच वेगळा आहे, सामान्य माणसाच्या विचारातला आणि अघोरीच्या विचारातला कन्सेप्ट वेगळा आहे. त्याला भेदभावच नाही. मी मला सांगितलं ना, त्याला चांगलं वाईट कशाचाही भेदभाव नसतो अघोरीला. जनपोट भरल ते खाणार, त्याला काही देणे घेणं नाही, त्याशिवाय त्या अघोरत्वाकडे जातच नाही. मला काय म्हणायचं लक्षात आलं का? काही देणे घेणं नाही, त्याचं पोट भरलं तात्पुरतं, त्याचा विषय संपला. ते चांगलं आहे वाईट आहे काय आहे काहीही देणे घेणं नसतं, कारण ते त्याच्या पूर्णपणे त्याच्या पलीकडे गेलेलं असतं साधनेतनं. त्याच्या साधनेचा उद्देश एकच आहे की महादेवांची प्राप्ती करणं, ह्याच्या पलीकडे त्याला काही जगात देणे घेणं नाही. आता मार्केटमध्ये जे सांगितलं जातं, दाखवलं जातं, ही तंत्रक्रिया स्मशानामध्ये केली, म्हणजे अघोरी पूजा केली, तिकडे अघोरी पूजा, अघोरी पूजेचे हे प्रकारच नाहीत. स्मशानात जे विधी केल्यात तुम्हाला, ते कोंबड, ते बकर असेल, लिंबू असेल, बाकीचं काय काय मांडलेलं ते स्मशानात जे विधी केला जातो ना, कोणाचं वाईट करण्यासाठी किंवा कशासाठी पण, हा तंत्रविधीचा प्रकार आहे. अघोरी पूजा अशी नसतीच, किंवा अशी नसतीच अघोरी पूजा. हा तंत्रविधी. आता तंत्र चांगलं का वाईट? तंत्र हे चांगलंच आहे, नीट लक्षात घ्या. वाईट कायच नाही जगात हो. तेव्हा का पोलिसांच्या कमांडोच्या किंवा पोलिसांच्या हातात एखादी गन असणं आणि अतिरेकाच्या हातात गन असणं, गनचा दोष आहे का? ते कुणाच्या हातात आहे ते महत्वाचं आहे. आपल्या हातात काडेपिटी आहे, आपण चुलीला लावतोय का, एखाद्याच्या घराला लावतोय, ते आपल्या हातात आहे ना. काडेपिटीच काय दोष आहे का? तसं तंत्राचा काय दोष नाही हो. पण तंत्र वाईटासाठी वापरलं जातं, ही कलियुग आहे, त्याचा वापरच वाईटासाठी केला जातो. पण मशानात जी तंत्रक्रिया केली जाते त्याला अघोरी पूजा. टीव्हीला बातमी आली, अमक्या अमक्या मशानात अघोरी पूजा केली, असं झालं तसं झालं. अघोरी पूजा ही अशी नसतीच, ही तंत्रविधी असतो. आणि हे कुणीही करतं, थोडं तांत्रिक असलं का नाही, त्याला हे असलं लय जणांना ज्ञान आहे, दिसून तर येत नाही पण करणीला चुकत नाही ती. तर ही तंत्रविधीचा हा प्रकार आहे. अघोरीचा ह्याच्या काळीचा संबंध नाही, त्याला तंत्रविधीमध्ये हे मोडलं जातं. अघोरी साधना स्मशानात सांगितलं ना, 3 प्रकार साधनेचे असतात, त्याचे मंत्र असतात, ते उग्र असतात. आणि ह्या साधनेमुळं अघोरींना सिद्धी प्राप्त होते. त्यांना ना प्रसिद्धीचं देणं घेणं आहे, त्यांना मिळालेल्या शक्तीचं त्यांना देणं घेणं असतं, ना तुमच्या जगाशी देणं घेणं आहे. त्यांना चांगलं म्हणला तरी वाईट वाटत नाही, म्हणजे चांगलं म्हणला तरी त्यांना आनंद वाटत नाही, वाईट म्हणला तरी त्यांना काय फरक पडत नाही. त्यांच्या नादात ते असतात. साधना, फक्त साधना आणि साधना ह्याच्यातच त्यांचं आयुष्य जातं. आणि ते तुम्हाला कुठे दिसतात? फक्त स्मशानात आणि कुंभमेळ्याच्या वेळी, इतरत्र तुम्हाला कुठेही दिसत नाही. आज काय झालंय बरं का, मी मार्केटला बघतोय, जाहिरात केली जाते वाघोरींची. आणि काय काय म्हणजे ते काय म्हणत त्याला, ते रील्स असतात ना छोट्या किंवा व्हिडिओ, ती कुपडी हातात घ्यायची आणि या कुपडीत मी चहा जसं पितोय तसं मी तुमचं रक्तच पिन, आमकच करीन, तमकच करीन, अशी जी काय बोललं जातं का नाही त्या अघोरींकडून, हे अघोरीचा भागच नाही हो. भीती घालणं, इतका पवित्र पंथ आहे ना अघोरी, म्हणजे त्याच्यासारखा इतका पवित्र पंथच नाही दुसरा. म्हणजे दुसऱ्या पंथाला नाव ठेवतो अशाचा भाग नाही, पण अतिशय पवित्र पंथ आहे. डायरेक्ट महादेवांकडून हा पंथ आलेला आहे, डायरेक्ट महादेवांकडून. जर महादेवांकडून जर हा पंथ खाली आलेला असेल तर तो भीतीदायक कसा असेल, किंवा दुसऱ्याला भीती दाखवण्यासाठी कसा असेल. पण उगच मी अघोरी आहे ना, मी ती मशानाची जाहिरात, ती कवटीन, ती भीती घालायची, मी रक्तच पिनन, मी मारूनच टाकीन, काय काय आहेत बघा, ऑनलाईन दीक्षा, ऑनलाईन शक्ती पण देतात, आणि ऑनलाईन भैरवबाबाला आदेश देतात, महादेवांना आदेश देतात, जाओ भैरवबाबा, ह्याचं हे करून घे, त्याचं ते करून घे. आता देवाला आदेश द्यायला लागलेत, म्हणजे हे साधक एवढे मोठे झाले की देवालाच आदेश द्यायला लागतात. सांगायचं कसं? साधं सोपं आहे.
कितीही साधना केल्या तरी आपण देवापेक्षा मोठं होत नसतो. आणि मग सिद्धी म्हणजे काय, तर सिद्धी, आता तुम्ही मोटरसायकल चालवायला स्कूटी चालवताय, मग तुम्हाला सुरुवातीला येईल का होती? नाही येणार. 15 दिवस महिनाभर प्रॅक्टिस केली की तुम्हाला स्कूटी चालवायला येईल. वर्षानं, 2 वर्षानं, 4 वर्षानं तुम्ही परफेक्ट व्हाल ती स्कूटी चालवण्यात. म्हणजे तुम्ही आधी साधना केली स्कूटी चालवायची आणि तुम्ही 4-5 वर्षानं ती चांगली चालवायला लागला, म्हणजे तुम्हाला त्या स्कूटी चालवायची सिद्धी प्राप्त झाली. तसंच हे साधना करा, त्याच्यातून सिद्धी मिळतात. पंचतत्वाच्या इतर अनेक सिद्धी आहेत त्या मिळतात. मग त्या शक्तीचा उपयोग साधक जो आहे, अघोरी जो आहे, त्या शक्तीचा उपयोग महादेवापर्यंत पोहोचण्यासाठी आणि जनकल्याणासाठी वापरतो. त्याला जर वाटलं जनकल्याणासाठी वापरा, तो वापरतो. तो मी जनकल्याणासाठी वापरतोय असं कुठेही तो म्हणणार नाही किंवा तुमच्या समोर येणार नाही, तुम्हाला दाखवणार नाही. अनेक अघोरी आहेत, अनेक साधक आहेत, ते फक्त जनकल्याणासाठी होम हवन साधना हे करत असतात. त्यांना काही देणे घेणं नाही. तुमच्यासाठी मी करतोय, एखादी बघतो ना, सायकल घेऊन दिली लगेच 10 फोटो दिलं, वह्या पुस्तक घेऊन दिले लगेच 10 फोटो दिले, तसलं अजिबात नसते याच्यात. प्रसिद्धीपासून बाजूला, तुमच्या बाकीच्या भानगडीपासून बाजूला, जगाचं काही देणं घेणं नसणारा, अशा पद्धतीनं अघोरींचं काम चालतं. काही अघोरींना ब्रह्मांडाकडून आदेश आलेले असतात, आमच्या आमच्या क्षेत्रात काम कर. काहींना साधनेचा आदेश असतो, काहींचा पाठीमागच्या जन्मात कर्म पूर्ण झालेला असतं, तो फक्त ह्या जन्मात साधनाच करतो. या का जन्मात हे शक्य होत नाही. आणि निवड, मी दीक्षा घेतली मला दीक्षा घ्यायची, हा कन्सेप्ट चुकीचा आहे. तुम्हाला गुरु शोधत येत असतो आणि स्वतः महादेव तुमची निवड करतात. मागच्या जन्मेचं कर्म हे गणित बघून महादेव निवड करतात. आपण साधना करू शकत नाही किंवा दीक्षा घेऊन त्या मार्गात येऊ शकत नाही. ही महादेवांची इच्छा असेल तरच हे घडत असतं. म्हणजे सिद्ध झालेले आहेत ते फक्त साधना मार्ग आणि ब्रह्मांडाच्या आदेशाप्रमाणे त्यांचं कार्य चाललेलं असतं. मी साधना मार्गात आहे. मला म्हणजे कर्म करावं लागतं. माझ्या पाठीमागच्या जन्माचं कर्म अपुरा असेल म्हणून मला मार्गदर्शन, 5 तत्वांचं मार्गदर्शन करायचं जबाबदारी सोपवली आणि ती मी प्रामाणिकपणे पार पाडायचा प्रयत्न करतोय. पंचतत्व बॅलन्स करायला शिकवतोय. अहो बांधवांनो, पंचतत्व बॅलन्स केलं तर जगातलं तुम्हाला काहीच कमी पडणार नाही, जगातलं. आणि ह्या पंचतत्वाचा अभ्यास जर परदेशी लोकांनी केला डीप मध्ये, तर ते कुठल्याही क्षेत्रावर राज्य करू शकतात. पंचतत्व हनुमानजी, 5 तत्वांचा पूर्ण अभ्यास, पंचतत्वावर कंट्रोल, म्हणजे पंचतत्वाची ती सिद्धी प्राप्त झाली त्यांना. सिद्धीचा कन्सेप्ट मी सांगितलाय तुम्हाला. असे अनेक साधक आहेत. आणि विद्यार्थी जे आहेत लहान, अभ्यास केलेला लक्षात राहत नाही, थोडासा अभ्यास करायचा तरी लक्षात राहणार. त्राटक साधना आहे, बिंदू त्राटक. बिंदू त्राटक साधना आहे. ती साधना जर विद्यार्थ्यांनी केली, शार्प होणार मुलं आणि अभ्यास केलेला लक्षात राहणार. बिंदू त्राटक, त्याच्यावर मी नंतर व्हिडिओ बनवीन. बिंदू त्राटक साधना विद्यार्थ्यांसाठी ही चांगली आहे, ते सगळ्यांसाठीच चांगली आहे. म्हणजे विद्यार्थ्यांना, मोठ्या माणसांना, सगळ्यालाच चांगले. तर मी स्वतः केले म्हणून मी तुम्हाला सांगतोय की असं वाचून नाही सांगत. बिंदू त्राटक साधना करून मी आयना त्राटक म्हणजे आरशाची त्राटक विधी केला. आरशा त्राटक विधी म्हणजे काय असतो, समोर भिंतीवर आरसा फिट करायचा, आपल्या उंचीच्या बरोबर बसल्यानंतर आपली उंची जेवढी येईल, कपाळाला इथं पांढरा टिळा लावायचा आणि ते पूर्णपणे अर्धा भाग, छातीपर्यंतचा भाग त्या आरशात दिसला पाहिजे. आणि 3 फूट अंतर ठेवून एकटक त्या बिंदूकडे बघायचं, कपाळावर लावलेले. म्हणजे तुम्ही करू शकता. जरी विश्वास नसेल माझ्यावर तर तुम्ही प्रयोग करा. आधी बिंदू त्राटक करा 1 महिनाभर, नंतर आयना त्राटक करा. आयना त्राटक ज्यावेळेस सुरुवात करचाल तुम्ही, 15 दिवसांनी तुम्हाला
त्या बिंदूकडे म्हणजे त्राटक क्रिया सुरू केली तुम्ही तर 15 दिवसानच तुम्हाला तुमचा चेहरा फक्त कवटी दिसणार. कवटी फक्त दिसणार, चेहराच्या ऐवजी तुम्हाला फक्त कवटी दिसणार. मी स्वतः साधना केली म्हणून तुम्हाला इतकं कॉन्फिडन्स सांगतोय मी. आणि त्याची ताकद इतकी आहे ना, त्याची शक्ती इतकी आहे की सिद्ध झाल्यानंतर म्हणजे त्याचा आपण विचार पण करू शकत नाही. पण इतक्या पुढे जायची काय गरज नाही आपल्याला. आपण फक्त बिंदू त्राटक जरी केलं तरी विद्यार्थ्यांना आणि कॉन्सन्ट्रेशनला, फोकसला चांगला रिझल्ट आहे त्याचा. तर मग ह्या साधना, अघोरींच्या ज्या साधना आहेत ना, त्या अतिशय कठीण, उग्र. कारण ज्यावेळी तुम्ही साध्या जरी साधना सुरू केल्या तुम्ही तरी निगेटिव्ह एनर्जी पटकन तुमच्याकडे खेचून येते. आणि उग्र साधना करायला सुरुवात केली तर ब्रह्मांडातली पूर्णपणे निगेटिव्ह एनर्जी, डार्क एनर्जी जबरदस्तीने खिचून येते आणि ती त्रास द्यायला सुरुवात करते. जोपर्यंत आपला आवरा स्ट्रॉंग होत नाही, शक्तिशाली होत नाही, तोपर्यंत ती एनर्जी आपल्याला नेहमी त्रासच द्यायचा प्रयत्न करत असते. आणि ज्यावेळी आपण स्ट्रॉंग होतो, आवरा आपला शक्तिशाली होतो, त्यावेळेस ती एनर्जी आपल्याला मदत करते. बघा मी काय सांगतो, जोपर्यंत आपण स्ट्रॉंग होत नाही, शक्तिशाली होत नाही, तोपर्यंत कुठलीही एनर्जी आपल्याला त्रास देते आणि त्याच्यानंतर ती एनर्जी आपल्याला मदत करायला सुरुवात करते. तर अघोरींकडे नरमुंडमाला असते, कवटी असती. कवटी हा साधनेचा भाग आहे आणि त्याला कायम जाणीव आहे की हा शेवट आहे. कवटी हा साधनेचा, पूर्णपणे साधनेचा भाग आहे. डार्क एनर्जीसाठी ती कवटी वापरली जाते. आणि अघोरी शांत, निर्मळ, जगाशी काही देणे घेणे नसलेले असतात. मग महाराज तुम्ही कसं काय क्षेत्रात? माझा फोकस साधनेवर आहे आणि हे 5 तत्वांचं मार्गदर्शन करणे या माझ्याकडे जबाबदारी आहेत. तर हे आम्ही प्रामाणिकपणे पार पाडतो. त्याच्यामुळं अघोरींबद्दल जी भीती आहे मनात ती तुम्ही पूर्णपणे काढून टाका. साधं सोपं आहे. अघोरींबद्दलची भीती आहे का नाही, आता काय होतं की विनाकारण अघोरी त्याच्या साधनेत व्यस्त असतो, मग्न असतो, त्याला जगाशी काय देणे घेणं नसतं. पण विनाकारण जर त्रास द्यायचा प्रयत्न केला तर ते शक्ती कुणी आहे? हो, मुंगी आहे. तिच्या घराजवळ मुंगीच्या गेला, मुंगळ्याच्या गेला, ते चावणारच आहे की. मधमाशीच्या पोळ्याजवळ गेला तरी मधमाशी अटॅक करणारच आहे. त्याच पद्धतीनं माणसाला राग आला तर माणूस दुसऱ्यावर हल्ला करतोय, तसंच आहे ना. अघोरी आहेत, लिमिट संपलं, मर्यादा संपली की ते अटॅक करणारच, त्यांच्या शक्तीचा वापर करणारच ते अघोरी. त्याच्यामुळे काय झालं, काही ठिकाणी म्हणजे अनेक ठिकाणी असं घडतं की दिसायला साधे असतात, लय तामझाम नसतो. कारण आता महाराज म्हणलं की मर्सिडीज बेंज हेलिकॉप्टर मधनं एंट्री. आता महाराजच सांगतात राग, लोभ, मोह, माया, मत्सर याच्यापासून दूर राहा. आणि हेच मायेत अडकलेत. सगळं काय परमेश्वरावर अवलंबून आहे, त्याच्याशिवाय पान हलत नाही. मग तुम्ही सिक्युरिटी कशाला घेताय? संरक्षण कशाला डिपार्टमेंटचं घेताय तुम्ही? सगळंच महादेवाला अवलंबून आहे असं तुम्हीच सांगता. ही मार्केटिंग आहे हो, सगळं मार्केटच आहे. तुम्हाला ओरिजिनल साधू जर भेटायत, तुम्हाला महत् प्रयास आणि कष्ट घ्यावे लागतील. तुमच्या नशिबात असेल तर त्या ओरिजिनल साधूंचं, अघोरींचं तुम्हाला दर्शन होईल. मग अशा काय घटना घडतात की विनाकारण त्या साधूंना त्रास दिला का नाही, मग ते अटॅक करतात, त्यांच्या शक्तीचा वापर करतात. आणि मग त्या अघोरीने शाप दिला आणि ह्यांच्या 2 पिढ्या बरबाद झाल्या आणि त्यांच्या 7 पिढ्या बरबाद झाल्या. मग ते काय होतं की ते एनर्जी आहे ना, शापाचा अर्थ काय की त्यांची शक्ती आहे होती, वाचा सिद्ध झालेली असती. म्हणजे त्यांना ती सांगितलं ना, सिद्धीचा अर्थ पण सांगितलं, सिद्धी प्राप्त असती. बोललं, त्यांनी शाप दिला म्हणजे त्यांची शक्ती आहे ना तेवढी. मग त्याची कर्म बघून, त्याची वृत्ती बघून त्याला ती शाप दिला की त्याच्या 4 पिढ्या काय 7 पिढ्या बरबाद झाले की मग तेच पुढे चालत आलं. या लोक ते अघोरीने शाप दिला, मग अघोरी काय बिनकामाचा शाप देत नाही ना. मग त्या अशा काय घटना घडल्यात की ते लोक त्या म्हणजे नकारात्मकता जास्त त्याचे पसरत गेली. आणि होतं काय की अघोरी समोर येतच नाही हो, त्याला जगाचं देणं घेणं नाही. ही जी मार्केटमध्ये जी अघोरी आहेत ना, ही नुसता धंदा आहे. अघोरीचं काय की त्याला साधना, महादेवापर्यंत पोहोचणं, महाकाली मातेपर्यंत पोहोचणं, भैरवबाबांची साधना
आणि जे काय चांगलं कर्म आहे तेवढं करणं, ह्याच्या पलीकडे त्याला देणं घेणंच नाही, जगाचं देणं घेणं नाही, कोणाचं देणं घेणं नाही, असे त्या भावनेनं तो जगत असतो. एकमेव साधना, ह्याच्या पलीकडे त्याच्या डोक्यात काय दुसरं येऊ शकत नाही. आणि मग जे काय कर्म आहेत ते मग कोणाला तरी पुढं घालून ते ज्ञानदान करून ते चालू असतं. जसं माझ्या वाट्याला आलंय पंचतत्वाचं मार्गदर्शन करणं, तर हे पंचतत्वाचं मार्गदर्शन माझी साधना चालू, म्हणजे साधना करत करत या पंचतत्वाचं मार्गदर्शन करतो. कारण जे डाउनलोड होतं मोबाईलमध्ये, गुगलला जसं डाउनलोड होतं तसं साधनेच्या माध्यमातून हे डाउनलोड होत असतं आणि तुम्हाला चांगले मार्ग ऑटोमॅटिक सापडत जातात. साधनेच्या सुरुवातीला तुम्हाला प्रचंड त्रास होत असतो, कारण तुम्ही साधनेसाठी सुरुवात केली. अनेक जणांचा मला प्रश्न आहे की महाराज आम्ही देव करायला लागलो, देवपूजा करायला लागलो, साधना करायला लागलो, आमचा त्रास वाढला. 100% तुमचा त्रास वाढणारच आहे. कारण समजा आता तुम्ही महादेवांची साधना करताय, तर मग महादेव काही दिवसांनी महादेव तुमच्याकडे वळून बघतात, बाबा हा आता साधना करायला लागला, यायला लागलाय. मग महादेव त्यावेळेस काय करतात की तुमची जी निगेटिव्ह कर्म आहेत, निगेटिव्हिटी आहे, ती 10 वर्षात जी निघणार आहे ती 6 महिन्यातच निघावी अशी त्यांची भावना असते. हा भक्त पटकन आपल्या जवळ यावा अशी त्यांची भावना असते. म्हणून ते काय करतात, 10 वर्षाची भोग आहेत ती 6 महिन्यात संपवायचा ते प्रयत्न करत असतात. म्हणून आपल्याला वाटतं की आपल्याला त्रासच वाढत चालला उलट पूजा अर्चा करून. त्रास नसतं ते, तुमची एकदा तुम्हाला त्रास भोगावाच लागतो. हे मी पण भोगलंय. कर्म, आपली पाठीमागची काय एनर्जी आहे, निगेटिव्ह एनर्जी, कर्माचा काय, निगेटिव्ह कर्मांचा काय बॅलन्स आहे, तो संपेपर्यंत आपल्याला तो त्रास सहन करावाच लागतो. आणि एकदा का तो त्रास, म्हणजे आपले कर्म, निगेटिव्ह कर्म रिलीज झाले, तर मग तिथनं पुढं आपल्याला सगळं पॉझिटिव्ह आपल्या आयुष्यामध्ये घडत जातं आणि आपल्याला चांगला मार्ग मिळत जातो. तर सांगायचा उद्देश एवढा आहे की फक्त सगळा बॅलन्स जो आहे तो कर्माचा आहे. म्हणून कर्म चांगलं पाहिजे. कर्म चांगलं करण्यासाठी आपली बुद्धी चांगली पाहिजे. बुद्धी चांगली तयार होण्यासाठी आपली भावना चांगली पाहिजे. भावना चांगली होण्यासाठी आपली साधना पाहिजे. स्टेप आहेत, याला नीट लक्षात घ्या. कर्म नुसतं कर्म नाही. हो का, मला कुटुंब चालवायचं, मी चोऱ्या माऱ्या दरोड फसवाफशी करून कुटुंब चालवू शकतोय. जनकल्याण करून पण मी कुटुंब चालवू शकतोय. 2 भाग आहेत. चोऱ्या माऱ्या करून पैसे कमवून कुटुंब चालवणं हे धर्मयुक्त कर्म नाही. धर्माला धरून कर्म करून सकारात्मक त्या पद्धतीनं पैसे कमवून घर चालवणं, त्याला धर्मयुक्त कर्म म्हणायचं. हा कर्मातला फरक आहे. कर्म 2 प्रकारचा आहे, एक कर्म आणि एक धर्मयुक्त कर्म. म्हणून आपल्या धर्मामध्ये, संस्कृतीमध्ये आपल्याला धर्मयुक्त कर्म करायला शिकवलंय. तर ह्या स्टेप आहेत. धर्मयुक्त कर्म जर आपल्याला करायचं असेल तर आपली भावना शुद्ध पाहिजे. भावना शुद्ध करायची असेल तर परमेश्वराला शरण जाण्याशिवाय आपल्याकडे पर्याय नाही. इतर गोष्टीकडे वळण्यापेक्षा परमेश्वराला शरण गेला आणि जे काय तुमच्या व्यथा आहेत, वेदना आहेत, त्या तुम्ही परमेश्वराकडे मांडा, महादेवाला गुरु बनवा आणि त्या मार्गाने पुढे वाटचाल करा. महादेव अशी शक्ती आहे, तुम्हाला आतून बाहेरून पूर्णपणे बदलून टाकते. माझं तोंड पूर्णपणे पश्चिम दिशेला होतं. सांगायचा उद्देश, माझं साधने दीक्षा घेतल्यानंतर माझ्या साधनेमुळे मी पूर्व दिशेला माझं तोंड झालं. म्हणजे एवढा 90 डिग्री म्हणून एक एवढा मग आपल्या आयुष्यात बदल होऊन जातो, पूर्णपणे बदल. भौतिक जीवनात मी होतो, गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर होतो आणि आज मी ह्या आध्यात्मिक जीवनात आहे. महादेवांची जर कृपा झाली तर आपल्या आयुष्यामध्ये फार मोठे बदल होतात, सकारात्मक बदल होतात. तुम्ही तुमच्या आयुष्याचं तर कल्याण करून घेताच, पण तुम्ही इतरांच्याही आयुष्याचं कल्याण करून देता. कारण महादेव तुमचा डिव्हाइस सारखा वापर करून घेतात इतरांचं कल्याण करण्यासाठी, इतरांना मार्गदर्शन करण्यासाठी, इतरांच्या आयुष्यात बदल करण्यासाठी. साधकांचा वापर महादेव करून घेतात पूर्णपणे. त्याचा अर्थ महाराजांमुळे ते जणांचं कल्याण झालं असं होत नाही. महाराजांचा म्हणजे माझा वापर करून महादेव इतरांचं कल्याण करायचा प्रयत्न करतात. हा निसर्गाचा कन्सेप्ट आहे, हा महादेवांच्या शक्तीचा कन्सेप्ट आहे, देवतेच्या शक्तीचा कन्सेप्ट आहे. त्याच्यामुळं कर्म चांगलं असलं आपल्याला काहीही अडचण येत नाही. परमेश्वर स्वतः आपण त्या लायक आपण झालो की साधना करून की महादेव आपला वापर करून घेतात ब्रह्मांडाच्या साठी, त्या पृथ्वीसाठी, मदर अर्थासाठी, जनकल्याणासाठी. आणि आपली कर्म, पॉझिटिव्ह कर्म पूर्ण झाले की मग त्यांच्याजवळ बोलवून घेतात.
म्हणून प्रत्येक आगोरीला जो आगोरी आहे त्याला मुक्तीशिवाय हा पंथ फक्त मुक्ती प्राप्त करण्यासाठी आहे. अघोर पंथ हा फक्त आणि फक्त मुक्ती मिळवण्यासाठी आहे. शरीराची आत्म्याची मुक्ती ही महत्वाची मुक्ती आहे. या जन्म मृत्यूच्या फेऱ्यातून बाहेर येण्यासाठी हा पंथ असतो. आणि स्वतः महादेव मागच्या जन्माचं कर्म पूर्ण झाले की स्वतः महादेव या पंथात त्या व्यक्तीला ओढून घेतात, त्याला दिशा देतात आणि त्याला अघोरत्वाकडं घेऊन जातात. त्याच्यानंतर त्याला मुक्ती मिळते. म्हणून प्रत्येक अघोरी साधक हा मृत्यूच मागत असतो. आत्मेचा मृत्यू व्हावा अशी त्याची प्रत्येक साधकाची अघोरी साधकाची इच्छा असते. त्याच्यामुळं त्याला जीवन दिलंय ते हे साधनेसाठी आहे हे त्याला लक्षात येतं. आपलं जीवन प्रत्येकाचं, माझंच काय तुमचं सुद्धा जीवन हे पैसे कमवण्यासाठी नाही. पैसा हा प्रवाही शक्ती आहे. तो जन्माला आल्यापासून मृत्यूपर्यंत त्याचा वापर करण्यासाठी आहे, ते साठवून ठेवण्यासाठी नाही. त्याच्यामुळं जीवनाचा उद्देश हा या मदर अर्थच्या कल्याणासाठी आहे. प्रत्येकाच्या जीवनाचा उद्देश 84 लक्ष योनी आहेत. कर्मानुसार त्या योनीला जावं लागतं. फारच मोठा विषय होऊन जाईल डीपमध्ये बोलायला गेलं तर. थोडक्यात आपण आज अघोरींबद्दल छोटीशी समजल अशा सोप्या भाषेत थोडक्यात मी माहिती दिली. अघोर पंथाची हा पंथ अतिशय गूढ आहे, त्याच्यामुळे समाजाच्या समोर नाही. थोडक्यात माहिती तुम्हाला असावी, थोडंसं ज्ञान म्हणून याविषयी तुम्हाला माहिती दिलेली आहे. हर हर महादेव.